घरगुती भांडणातून एका ऊसतोड कामगारानं पत्नीची कोयत्यानं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. पती पत्नीमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक कृत्यात झालं. आरोपीनं पत्नीच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार करून तिला जीवे ठार मारलं. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अवघ्या 2 तासात आरोपीला ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरच्या गोपाळपूर परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या टोळीत भानुदास आनंदा वाघ वय 45 राहणार दरेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव हा पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ वय 35 व 2 मुलांसह राहत होता. 4 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या भानुदासनं ऊस तोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोयत्याने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. घटनेची माहिती डायल 112 वरून पोलिसांना मिळाली. आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून त्याला अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला कोयताही जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.